मुलांना सुट्ट्या पडायला सुरू झाली की मुलांना चहाच्या वेळेत किंवा मधल्या वेळेत काहीतरी वेगळं हवत असतं. काय बनवायचं? चला सुरुवात करू. नमस्कार, मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. मुलांच्या सुट्ट्या असल्या किंवा मुलांना अधेमध्ये हट्ट करतात की काहीतरी वेगळं बनवून दे ना, किंवा बऱ्याच जणांना मग काहीतरी बाहेरचं मागतात. अशा वेळी आपल्याला द्यायचं नसतं. मग घरीच काय बनवून देऊ शकतो? तर ही खास मुलांच्याच आवडीची रेसिपी आहे. अगदी ना ते मुलं मागून खातील, तुमच्यावर खूप खुश होतील. चला सुरुवात करू. तर त्यासाठी इथं बघा, मी 3 मध्यम आकाराचे बटाटे घेतले, स्वच्छ धुवून घेतले आणि कुकरमधून हे चांगले असे उकडून घेतले. आता बटाटे चांगले उकडले, त्याच्यावरची जी साल आहे ती काढून घ्यायची. इथं मी 3 मध्यम साईजचे बटाटे घेतलेत. तुम्ही हवं तर 2 मोठ्या आकाराचे पण घेऊ शकता. संपूर्ण बटाट्याची आता आपण जी साल आहे तर ती काढून घेतली. आता हे जे तिन्ही बटाटे आहेत ते आता आपण एका बारीक खिसणीवरती खिसून घेणार आहोत. आता बऱ्याच जणांना वाटेल की बटाटे खिसायचे कशासाठी, तर आपण मॅश पण करू शकतो. पण ह्या रेसिपीसाठी काय होतं की जेव्हा आपण ही रेसिपी बनवतो तेव्हा चांगलं बाइंडिंग यावं लागतं आणि एकसारखा बटाटा असावा लागतो. मध्ये मध्ये जर छोटे छोटे बटाट्याचे तुकडे राहिले ना तर ही रेसिपी तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे मी अशा पद्धतीनं बारीक खिसणीचा वापर करून हे संपूर्ण बटाटे जे आहेत ते खिसून घेते. आणि खिसल्यामुळे ना रेसिपी पण अगदी मस्त लागते. आता हे सगळं बघा छान असं एकसारखं असं मी बारीक खिसून घेतलं आहे. यामध्ये आता आपण 1 चमचा इतके जिरे, 1 मोठा चमचा मी चिली फ्लेक्स वापरते. त्यानंतर अर्धी हिरवी मिरची घेतली होती, ती बारीक चिरून घेतली. आता लहान मुलं खाणार असेल तुम्ही दोन्हीपैकी एक पण घालू शकता किंवा दोन्ही घालू शकता. त्यानंतर त्याच्यामध्ये मी 1 चमचा आलं लसणाची थोडेसे असं खिसून घेतलेली पेस्ट घातली. त्यानंतर भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची. आता 2 मोठे चमचे आपण रवा घालतोय. हा बारीक रवा वापरला आहे. बारीक रवा नसेल तर मोठा रवा मिक्सरमधून फिरवून घ्यायचा आणि तो मग ह्याच्यामध्ये घालायचा. रव्यामुळं काय होतं, त्याला छान असं बाइंडिंग येतं आणि रेसिपी कुरकुरीत पण व्हायला मदत होते. त्याच चमच्याना 2 मोठे चमचे आपण गव्हाचं पीठ वापरतोय. आता गव्हाच्या पिठाच्या ऐवजी मैदा पण वापरू शकता, पण मी रेसिपी हेल्दी व्हावी किंवा मला मैदा आवडत नाही, त्यामुळे मी गव्हाचं पीठ घेतलं. त्यानंतर चवीनुसार मी मीठ घातलं. आता हे सगळे जिन्नस आपण चांगले मिक्स करून घ्यायचे. आता बटाटा उकडला असल्यामुळं त्यामध्ये बऱ्यापैकी मॉइश्चर असतं, त्यामुळं अजिबात पाणी घालावं लागत नाही. बटाट्याचा जो काही ओलावा आहे त्यामध्ये हे गोळा जो आहे तो चांगलासा मळला जातो. अगदी घट्ट गोळा करायचा नाही आहे, थोडासा सैलसर असा हा गोळा तयार होतो. साधारणपणे बघा अशा पद्धतीचा आपला जो काही गोळा आहे तो तयार झालेला आहे अगदी छानपैकी. आता ह्यामध्ये ना आपण रवा वापरला आहे, तर रवा चांगला भिजला गेला की आणखीन थोडं घट्ट होतं. त्यामुळे झाकण ठेवून आपण 5 ते 10 मिनटं साईडला ठेवू. अगदी 5 ते 10 मिनटं झाली की आता आपण झाकण काढून पुन्हा एकदा हा गोळा चांगलासा मळून घ्यायचा. आधीपेक्षा थोडासा गोळा हा दाटसर किंवा घट्टसर बनतो. आता थोडासा चिकट असं बटाट्यामुळं, त्यामुळं आपण हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि ह्यातला आपण एक छोटा गोळा काढून घेतोय. रेसिपी करायला सोपी आहे, घरातलंच साहित्य आहे, त्यामुळे तुम्ही अगदी पटकन बनवू शकता. आता हा जो गोळा करून घेतला आहे हा एका साईडला ठेवायचा. त्यानंतर इथं बघा एक मी पोळपाट घेतलं आहे, त्याला पण थोडंसं तेल लावून घ्यायचं जेणेकरून ही रेसिपी खालच्या साईडला चिकटणार नाही. आता हा जो गोळा आहे तो अशा पद्धतीने आपल्याला रोल करून घ्यायचा आहे. पद्धत पण अगदी सोपी आहे. अशा वेगळ्या प्रकारचा आकार दिला ना की मुलांना ना वेगळ्या आकाराचे पदार्थ खायला खूप आवडतात आणि त्याबरोबर आपण त्यांचे सगळे जिन्नस आवडीचे घातलेले आहेत. तर बऱ्याचदा मुलं फ्रेंच फ्राईज वगैरे मागतात, पण आपण त्यांना रोजच्या रोज देऊ शकत नाही. अगदी घरातलंच काही द्यायचं म्हटलं की फ्रेंच फ्राईजच्या टेस्टचं मी मस्तपैकी फ्रेंच फ्राईज शॉर्ट्स बनवलेत. फक्त आपण फ्रेंच फ्राईज लांब आकाराचे असतात, मी छोट्या छोट्या आकारामध्ये हे कट करून घेते. तर तुम्ही पाहू शकता याची चव मात्र ना अगदी फ्रेंच फ्राईजसारखीच लागते आणि फ्रेंच फ्राईजपेक्षा ना करायला सोपी पद्धत आहे, त्यामुळे ना मुलं अगदी आवडीनं खातात, तुमचं कौतुक करतील. आई मला सारखी हीच रेसिपी बनवून देईल असा हट्ट देखील करतील, पण आपण त्यांना कधीतरी ही नक्कीच रेसिपी बनवून देऊ शकतो. आता हे कट करून घेतलेले जे काही शॉर्ट आहेत तर ते एका डिशमध्ये काढून घ्यायचे आणि अगदी अशाच पद्धतीने आपण बाकीचे शॉर्ट्स देखील बनवून घेणार आहोत. पुन्हा थोडंसं हाताला चिकटते असं वाटलं की थोडंसं तेलाचा हात लावून घ्यायचा आणि हा गोळा जो तो करून घ्यायचा. तुम्हाला हा आकार आवडत नसेल, तुम्ही त्रिकोणी आकार किंवा तुमच्या आवडतीचे आकार पण बनवू शकता. मला हा आकार करायला सोपा वाटतो, कारण कोणतंही लाटायचं नाही आहे किंवा कोणतंही वेगळं काही नाही आहे. पटापट हा रोल तयार होतो मऊ असल्यामुळे आणि पटकन कट केला की हे शॉर्ट्स पण तयार होतात. जर तुम्ही पाहुण्यांसाठी बनवणार असाल तर हे शॉर्ट्स करून तुम्ही डीप फ्रीजरला 2 दिवस हे छानपैकी स्टोअर करू शकता. आयत्या वेळी किंवा करायच्या वेळी आधी अर्धा तास तो डबा काढून ठेवायचा आणि त्यानंतर मस्तपैकी हे शॉर्ट्स करून द्यायचे. त्यामुळे कमी वेळेमध्ये जास्त तयारी झंझट न करता ही रेसिपी तयार होते.
सगळे शॉर्ट्स आपण रोल करून अशा पद्धतीने आपण कट करून घेतले. तुम्ही हवं तर एका हवाबंद डब्यामध्ये हे फ्रीजमध्ये सेट पण करू शकता. आता आपण हे फ्राय करणार आहोत. त्यासाठी एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलं. तेल गरम झाल्यानंतर छोटा तुकडा टाकून बघितला. तो पटकन वर येतोय, म्हणजे आपलं तेल अगदी परफेक्ट तापलंय. आता जे सगळे शॉर्ट्स आपण तयार करून घेतले तर ते अशा पद्धतीने तेलामध्ये फ्राय करतोय. तेल किती आहे त्यावर तुम्ही शॉर्ट्स किती टाकू शकता ह्याचा अंदाज घेऊन तुम्ही करू शकता. 2 मिनिटं गॅस मोठा ठेवायचा आणि त्यानंतर मग 2 मिनिटानंतर गॅस मध्यम करायचा, म्हणजे ते आतपर्यंत अगदी मस्तपैकी तेल जातं आणि छान असे शिजले जातात. जे काही आपण गव्हाचं पीठ आणि रवा वापरला ते पण अगदी मस्तपैकी शिजतात. माझ्या घरी जेव्हा मी ही रेसिपी पहिल्यांदा ट्राय केली होती तेव्हा कुणाला कळालं पण नाही की मी हे घरातलंच साहित्य वापरून इतक्या साध्या सोप्या पद्धतीने ही रेसिपी करू शकते. आणि जेव्हा मी ही सगळ्या माझ्या पाहुण्यांना वगैरे ट्राय करून दाखवली तेव्हा त्यांनी सांगितलं की ह्याची पूर्ण रेसिपी बनव, म्हणजे आम्हालाही ही घरी बघून करता येईल. तुम्हाला पण जर अशाच काही नवनवीन रेसिपीज हव्या असतील त्याची मला नावं किंवा त्याचा रेसिपी तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. मी ती ट्राय करून बघेन आणि लवकरच तुमच्यासोबत नक्की हा व्हिडिओ शेअर पण करेन. साधारणपणे 3 ते 4 मिनिटानंतर बघायला मस्त असा सोनेरी ब्राऊन रंग यायला सुरुवात झालेली आहे. छानपैकी आता गॅस मध्यम करायचा आणि हे सगळे शॉर्ट्स जे आहेत आपण करून घेतलेले तेल निथून काढून घ्यायचे. हे अजिबात जास्त तेलही ओढत नाहीत, त्यामुळे मस्त रेसिपी लागते. सगळे गरमागरम शॉर्ट्स आपले बघा मस्तपैकी रेडी झालेत. तुम्ही पुदिन्याची चटणी किंवा टोमॅटो केचपसोबत नक्की ट्राय करू शकता. तुम्हाला आजचे फ्रेंच फ्राईज शॉर्टची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटवर कळवायला विसरू नका. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा.